अजित पवार हे तरुणाईसाठी सुद्धा मोठा आदर्श होते। सतत समोर येणाऱ्या प्रत्येक तरुणाला ते वेळेचं नियोजन करा, काम काटेकोरपणे करा असं सतत सांगत असायचं, सूचना द्यायचं। मात्र आता इथून पुढे अशा सूचना देणारे, सल्ले देणारे अजित पवार आपल्यासमोर नसतील याची खंत बारामतीतल्या या तरुणांना सुद्धा आहे। एरवी अजित पवार काटेवाडीतल्या निवासस्थानी असले त्यांना भेटण्यासाठी अनेक जण यायचे। आसपासच्या परिसरातले नागरिक आपल्या समस्या घेऊन, आपली कामं घेऊन त्यांना भेटण्यासाठी सकाळपासून यायचे। आजही तशीच गर्दी इथे आहे, पण ही गर्दी अश्रूंमध्ये बुडाली आहे। ही गर्दी अजितदादांना निरोप देण्यासाठी, आपल्या लाडक्या दादाला अखेरचं पाहण्यासाठी म्हणून जमली। एरवी अजितदादा बारामतीत काटेवाडीत येणार म्हटलं की त्यांचं हेलिकॉप्टर, विमान आलं की आवाज येता क्षणी सगळे ग्रामस्थ वर पाहायचे, दादा आले असं म्हणायचे। काल दादा येत आहेत असं दिसलं, मात्र एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं आणि दादा आले म्हणण्यापेक्षा दादा गेले असं म्हणण्याची वेळ या बारामतीकरांवर आली। काही वेळ अजित पवार यांचं पार्थिव काटेवाडीतल्या त्यांच्या निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवून त्यानंतर गदिमा सभागृहाकडे नेले जाईल। तिथून त्यांची अंत्ययात्रा सुरू होईल, ती विद्याप्रतिष्ठानपर्यंत। विद्याप्रतिष्ठानमध्ये विद्यानिकेतन शाळेच्या मैदानात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जातील। सकाळी 11 वाजता अंत्यसंस्काराची वेळ आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सुद्धा अंत्यसंस्कारासाठी उपस्थित राहणार आहेत, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेही अंत्यसंस्कारासाठी उपस्थित राहणार आहेत। उद्धव ठाकरे, राज ठाकरे हेही अंत्यसंस्कारावेळी उपस्थित राहणार आहेत। एरवी राजकीय कार्यक्रम असला, प्रशासकीय कार्यक्रम असला की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, त्यांच्या उजव्या बाजूला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि डाव्या बाजूला उपमुख्यमंत्री अजित पवार बसलेले दिसायचे। मात्र आता देवेंद्र फडणवीस यांच्या डाव्या बाजूची खुर्ची रिकामी दिसून आली। पण एक चांगला सहकारी आणि एक घनिष्ठ मित्र गमावल्याची भावना काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही व्यक्त केली।